हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्ते। आज आपल्याला प्रश्नसंग्रह 6 मधील सिद्ध करा 6, 7, 8, 9, 10 एक्झाम्पल्स आपली राहिलेली आहेत ती घेऊ। हे फार महत्त्वाचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने 3-4 मार्काला विचारले जातील। 6वं एक्झाम्पल चला बघूया। 1 वजा साइन थीटा प्लस 1/1 प्लस साइन थीटा बरोबर 2 सेक वर्ग थीटा। हे सिद्ध करायचं आहे। हे 3 मार्कासाठी पडेल। किती मार्कासाठी? मार्क्स 3 मार्कासाठी हे एक्झाम्पल्स पडेल बघा। लक्ष द्या कसं करायचं। डावी बाजू लिहून घेऊ। डाबा 1/1 वजा साइन थीटा प्लस 1/1 प्लस साइन थीटा। काय करायचं यांचा माहिती आहे? तिरकस गुणाकार, यानं याला गुणायचं, यानं याला गुणायचं। बघा 1 ला यानं गुणल्यानंतर काहीच फरक पडणार नाही, मग कसं येणार? 1 अधिक साइन थीटा प्लस इकडं 1 वजा साइन थीटा छेद या दोन्हींचा गुणाकार। 1 ला गुणले 1 मायनस प्लस मायनस साइन गुणिले साइन, साइन वर्ग थीटा असं येईल। आता इथं बघा प्लस साइन थीटा आहे आणि इकडं काय आहे? हे प्लस साइन थीटा आणि हे मायनस साइन थीटा काय होतील? एकमेकाला निघून जातील। मग इथं कोण राहिलं? 1 आणि 1 2, 2 छेद 1 मायनस साइन वर्ग थीटा म्हणजे काय? साइन वर्ग थीटा फॉर्म्युला आपला साइन वर्ग थीटा प्लस कॉस वर्ग थीटा बरोबर 1। कॉस वर्ग थीटा बरोबर 1 मायनस साइन वर्ग थीटा। मग आपल्याला 1 मायनस साइन वर्ग थीटा बरोबर काय मिळेल? कॉस वर्ग थीटा मिळेल। इथं म्हणून लिहायचं कॉस वर्ग थीटा। आता काय करूया? हे 2 बाजूला ठेवू गुणाकारामध्ये। 1/, कॉस वर्ग थीटा 1/cos म्हणजे काय? 1/cos थीटा म्हणजे सेक थीटा। 1/cos थीटा म्हणजे सेक थीटा। मग 1/cos थीटा बरोबर काय वापरता येईल? इथं सेक थीटा, म्हणून 2 गुणिले 1/cos ची सगळ्या किंमत काय आली? सेक थीटा। म्हणजे इथं वर्ग आहे म्हणून इथं पण वर्ग, सेक स्क्वेअर थीटा। म्हणून काय येणार? डाबा बरोबर उभा, डावी बाजू LHS इज इक्वल टू RHS। म्हणून 1/1 साइन थीटा प्लस 1/1 प्लस साइन थीटा इज इक्वल टू 2 सेक स्क्वेअर थीटा। हे प्रूव्ह झालं, हे सिद्ध झालं। चला आता पुढचं एक्झाम्पल बघू। हे 3 मार्कासाठी आहे। पुढचं आता 7वं एक्झाम्पल सुद्धा 3 मार्कासाठीच आहे बाळांनो। बघा 7वं एक्झाम्पल्स काय आहे? सेक चा 6वा घात x मायनस टॅन चा 6वा घात x बरोबर 1 प्लस 3 सेक स्क्वेअर x गुणिले टॅन स्क्वेअर x। सेक चा 6वा घात वजा टॅन चा 6वा घात x प्लस 1 अधिक 3 सेक चा वर्ग x गुणिले टॅन वर्ग x। डाबा लिहून घेऊ, नंतर विचार करू। डाबा लिहून घेतला, काय येणार? सेक चा 6वा घात x मायनस टॅन चा 6वा घात x। आता इथं क्यूब 3 दुनी 6, 3 दुनी 6 म्हणजे कसं याचं रूपांतर करू बघा। सेक चा वर्ग x आणि त्याचा काय करू? 3रा घात मायनस टॅन चा वर्ग x
त्याचा तिसरा घात. मग ही रचना कशी करून घेतली माहिती आहे आपण? a क्यूब मायनस बी क्यूब या प्रकारे याची रचना करून घेतली. मग याचे अवयव कसे पडतात माहिती आहे तुम्हाला? a मायनस बी कंसाचा क्यूब प्लस 3ab a मायनस बी याप्रमाणे याचे अवयव पाडून घ्यायचे आहेत. बघा बरं कसं पाडायचं आता. ए म्हणजे कोण? ए म्हणजे कोण? ए म्हणजे हा, बी म्हणजे हा. मग कसं येणार? पहिल्या कंसात ए मायनस बी. ए मायनस बी म्हणजे काय येणार? सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स त्याचा काय येणार आहे? क्यूब. प्लस इथं काय आहे? 3 गुणिले हे ए आणि बी या दोन्हींचा गुणाकार गुणिले सेक स्क्वेअर एक्स गुणिले काय येणार? टॅन स्क्वेअर एक्स, कारण ए बी झालं आणि कंसामध्ये हे आहे असंच कंस म्हणजे काय येणार आहे? सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स कंस पूर्ण. बघा आता इथं काय दिसतंय? सेक स्क्वेअर एक्स फॉर्म्युला आठवतोय का? कुठला फॉर्म्युला आहे? इथं लिहिते 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स आहे का फॉर्म्युला? मग आपल्याला हे टॅन तिकडे घालवायचे आहेत. मग 1 बरोबर काय येणार? सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स. आलं का? इथं सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स याची किंमत किती येते? इथं व्हॅल्यू किती मांडू शकतोय आपण? 1. म्हणजे काय येणार इथं? 1 चा क्यूब प्लस इथं काय राहिलं? 3 सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स याची पण व्हॅल्यू किती आली? 1. 1 चा क्यूब 1च म्हणून 1 प्लस 3 सेक स्क्वेअर एक्स इंटू गुणाकारामध्ये टॅन वर्ग एक्स. तेच सिद्ध करायचं ना आपल्याला. आली का उजवी बाजू? म्हणून डाबा बरोबर उभा हे सिद्ध झालं. सोपं आहे बाळांनो. लक्ष द्यायचा. फॉर्म्युला कुठला वापरला जाईल प्रॅक्टिस केलं की सर्व जमतं. आणि अवघड आहे म्हणून सोडून दिलं तर कधीच जमत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. हे झालं ना डाबा बरोबर उभा. हे कितवं गणित झालं? 7वं गणित. 8वं गणित. आपले टार्गेट काय आहे? गणितामध्ये आउट ऑफ एक्सचा मार्क घालवायचा नाही, कारण इथं काना मात्रा उकार वेलांटी असं कशामध्ये मार्क जात नाहीत. फक्त आपल्याला मॅथ्स हा असा विषय आहे की आउट ऑफ मार्क्स मिळवून देतो. आता 8वं गणित. 8वं गणित काय आहे बघा? टॅन थीटा अपॉन सेक थीटा प्लस 1 इज इक्वल टू सेक थीटा मायनस 1 अपॉन टॅन थीटा. काय करायचं? डावी बाजू लिहून घेऊ. डाबा टॅन थीटा सेक थीटा प्लस 1. आता इथं बारकाईनं पाहिलं तर सेक आणि टॅनच आहे. याच्या पूर्वी एक तुम्हाला सेम असंच गणित आलेलं होतं बघा. सेक टॅन आहे तर याला काय पर्याय नाही, तर काय करायचं बघा. सेक थीटा प्लस 1 आहे तर मायनस 1 घेऊन खालीवर गुणायचं. टॅन थीटा छेद
सेक थीटा प्लस 1 गुणिले सेक थीटा मायनस 1 छेद सेक थीटा मायनस 1. आता ह्या दोन्हींचा काय येणार गुणाकार. काय येणार टॅन थीटा कंसामध्ये सेक थीटा मायनस 1 छेदामध्ये सेक न सेकला गुणलं सेक स्क्वेअर थीटा प्लस मायनस मायनस 1. ह्या दोन्हींच्या संबंधित सूत्र काय आहे. सेकच्या संबंधित सूत्र पटकन लक्षात घ्यायचं. काय आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा बरोबर सेक स्क्वेअर थीटा. आठवलंच पाहिजे पटकन. मग आपल्याला हे टॅन स्क्वेअर थीटा सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 याच्या ऐवजी काय लिहू शकतो आपण टॅन स्क्वेअर थीटा लिहू शकतो. म्हणजे इथे टॅन स्क्वेअर थीटा लिहू शकतो. हे टॅन थीटा टॅन थीटा सेक थीटा मायनस 1 डिवायडेड बाय काय आलं छेद टॅन वर्ग थीटा. बघा ह्या टॅन मधला इथला एक टॅन गेला राहिला का इथं सेक थीटा मायनस 1 टॅन थीटा. हेच सिद्ध करायचं आहे ना आपल्याला. आलं का. डाबा बरोबर उभा. जितकं प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचा इंटरेस्ट वाढत जाईल आणि किती गणित सोडवू असं वाटणार. सेक थीटा मायनस 1 छेद टॅन थीटा. आलं का. डाबा बरोबर उभा. थँक्यू विद्यार्थ्यांनो. जर मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता बघा 9व गणित. 9व गणित सुद्धा 3 मार्कासाठी आहे. 8व गणित सुद्धा 3 मार्कासाठी होतं. मार्क्स किती याला 3. बघा 9व गणित काय आहे टॅन क्यूब थीटा मायनस 1 टॅन थीटा मायनस 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा प्लस टॅन थीटा. हे 9व गणित असे उजवी बाजू घेतली तर डावी बाजू येते, डावी बाजू घेतली तरी उजवी बाजू येते. दोन्ही पद्धतीनं सोपं पडतं. तरी आपण या पद्धतीनं जाऊ. ही डाबा लिहून घेऊ. डाबा टॅन क्यूब थीटा मायनस 1. गणित बघितल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात येत असेल बाळांनो. काय क्यूब दिसतोय. मग क्यूबचं कोणतं सूत्र वापरलं पाहिजे. ए क्यूब मायनस बी क्यूब बरोबर ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ए बी. बघा पाठीमागच्या कोणकोणत्या सूत्रांचा आपल्याला उपयोग होतोय. सूत्र किती महत्वाची होती. इयत्ता 8वी मध्ये आपल्याला झालेली होती. बघा हे लिहून घेतलं. काय करणार बाळांनो. हे ए क्यूब हे बी क्यूब आहे असं समजायचं. हा काय ए आणि हा काय आहे समजायचं. हा ए समजायचा, हा बी समजायचा. मग त्याचे आपल्याला काय पाठवून घ्यावे लागणार. याप्रमाणे अवयव. म्हणजे कसं येणार पहिल्या कंसामध्ये टॅन हे क्यूबच आहेत ना. आधी ह्याचं क्यूब मध्ये रूपांतर करू आपण. टॅन थीटा क्यूब मायनस 1 चा क्यूब डिवायडेड बाय टॅन थीटा मायनस 1. बघा बरं आता याचं हा ए आहे, हा बी आहे. म्हणजे कसं येणार टॅन थीटा मायनस 1 पहिल्या कंसामध्ये. दुसऱ्या कंसामध्ये काय येणार याचा वर्ग. काय येणार टॅन स्क्वेअर थीटा प्लस बी म्हणजे 1 चा वर्ग 1च येतो प्लस ए बी म्हणजे या दोन्हीचा गुणाकार. म्हणजे काय येणार टॅन थीटा गुणिले 1 या दोन्हींचा गुणाकार छेद टॅन थीटा
-1 काय दिसते तुम्हाला? हे इथं अंशामध्ये tan θ -1 tan θ -1 हे दोन्ही निघून जातील. इथं लिहू काय राहिले? tan वर्ग θ +1 प्लस tan θ. tan वर्ग θ म्हणजे काय? tan वर्ग θ म्हणजे काय? सूत्र माहिती आहे ना? काय सूत्र आहे? 1 प्लस tan वर्ग θ बरोबर sec वर्ग θ. शिकलोय की नाही? मग इथं 1 प्लस tan वर्ग θ आणि tan वर्ग θ प्लस 1 तेच. त्याच्याऐवजी काय येणार? याच्याऐवजी काय लिहावं लागणार आहे आपल्याला? sec स्क्वेअर θ लिहायचं. sec स्क्वेअर θ प्लस tan θ आली की नाही बघा बरं. डाबा बरोबर उभा, डाबा बरोबर उभा. कसं लिहायचं? tan क्यूब θ -1 tan θ -1 बरोबर sec स्क्वेअर θ प्लस tan θ. बघा आता लास्ट 10वं गणित तुम्हाला कुठं काय कसं वापरतोय हे सांगतोय बाळांनो. लक्ष देत चला. 10वं गणित हे 4 मार्कासाठी आहे बरं का. हे 4 मार्क्स मिळून देणार आहे तुम्हाला 10वं गणित. sin θ मायनस cos θ प्लस 1 sin θ प्लस cos θ मायनस 1 बरोबर 1 sec θ मायनस tan θ. हे पण गणित दोन्ही बाजू घेऊन सुटतं बरं का. डावी बाजू पण आणि उजवी बाजू पण. पण आपल्याला सोपं पडेल ही बाजू घेऊन सोपं पडेल. कारण याच्यापूर्वी या पद्धतीचं एक गणित झालेलं आहे म्हणून. मग काय करूया? ही डावी बाजू उजवी बाजू बरोबर लिहून घ्या. उभा बरोबर 1 sec θ मायनस tan θ. मला सांगा 1 sec θ म्हणजे काय? sec θ म्हणजे काय? sec θ बरोबर 1 cos θ. tan θ म्हणजे काय? sin θ cos θ लिहू शकतो आपण. बघा sec θ ऐवजी काय लिहूया? 1 cos θ मायनस sin θ छेद cos θ बरोबर 1 छेद समान आहेत ना वरचं. 1 मायनस sin θ छेद cos θ. आता काय करूया? हे उलटून गुणिले घेऊया म्हणजे हा छेद वरती येईल. म्हणजे कसं येईल? cos θ वरती येईल कारण उलटून गुणिले घेतलं. आपण 1 मायनस sin θ. मग आता काय करायचं? बघा हे कोणत्या फॉर्म्युल्यात बसत नाही. याच्यापूर्वी या प्रकारचं गणित मी सोडवून दिलेलं आहे. तर काय करायचं? तर cos θ बद्दल फॉर्म्युले कुठले आहेत बघायचं. साइन आणि कॉस हे दोन्ही आले पाहिजेत ना. त्यात एकच आहे. कोणता? साइन वर्ग θ प्लस कॉस वर्ग θ इज इक्वल टू 1. याचाच आपण उपयोग केला पाहिजे इथं. मग आपल्याला कॉसची इथं किंमत पाहिजे. मग इकडे ठेवूया कॉस वर्ग θ बरोबर 1. हे इकडे जाऊ दे. 1 मायनस साइन वर्ग θ. बघा याचा अवयव कसं पाडूया माहितीये का? हे a चा वर्ग हे कॉस वर्ग θ बरोबर हे काय करूया? हा 1 चा वर्ग मायनस साइन चा वर्ग θ. लक्षात आलं ना? हे कसला फॉर्म्युला आहे हा? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. कसं लिहितो? ए मायनस बी ए प्लस बी. या पद्धतीनं याचं भाग पाडूया. हा ए आणि हा बी समजूया इथं आणि भाग पाडूया. म्हणजे कसं येणार इथं?
कॉसचं कसं करूया, कॉस थीटा इंटू कॉस थीटा असं तयार करून घेऊया. इथं 1 वजा साइन थीटा आणि दुसऱ्या कंसात येणार 1 अधिक साइन थीटा. याला आकडा इथं 1 देऊ फार तर. बघा आता इकडची बाजू ही तयार करून घेऊ. यातला 1 कॉस थीटा आपण घेतला छेद हा येणार, कारण हे तयार करून घ्यायचं आपल्याला. 1 वजा साइन थीटा घेतलं का बरोबर. इथं काय राहिलंय, इथं वरतीच लिहिलं पाहिजे 1 अधिक साइन थीटा छेद काय येणार आहे हे कॉस थीटा. आलो का इथंपर्यंत. ही पायरी इथं घेऊया. काय घ्यायचं, कॉस थीटा 1 मायनस साइन थीटा बरोबर 1 प्लस साइन थीटा छेद कॉस थीटा. एकांतर क्रिया करूया याच्यावरती. एकांतर क्रिया करायची. एकांतर क्रिया करताना काय करायचं, हे आहे असंच. पहिल्यांदा हे घेऊया 1 प्लस साइन थीटा, इथं मायनस करायचं आहे बरं का, मायनस कॉस थीटा. हे याच्यातून मायनस करायचं डिवायडेड बाय काय येणार आहे कॉस थीटा. इथं चिन्ह बदलणार का, मायनस डबल स्टेप देते 1 मायनस साइन थीटा. हे पण असं घेऊया फार तर कळण्यासाठी तुम्हाला. काय केलं, दोन्ही वजा, हे याच्यातून वजा हे याच्यातून वजा. एकांतर प्लस पण होऊ शकतं मायनस पण होऊ शकतं. तर मायनस कॉस थीटा डिवायडेड बाय इथं काय कॉस थीटा, हे काय येणार -1 मायनस मायनस इथं प्लस साइन थीटा. बघा बाळांनो आलं का, साइन थीटा प्लस आहे मायनस कॉस थीटा, इथं +1 आला, इथं प्लस साइन थीटा प्लस कॉस थीटा -1. इथं व्यवस्थित करून घेऊ. पहिल्यांदा साइन थीटा लिहू, नंतर मायनस कॉस थीटा लिहू, इथं +1 घेऊ डिवायडेड बाय काय करायचं आहे साइन थीटा, त्यानंतर प्लस काय येणार इथं कॉस थीटा -1. आलं का, म्हणून डाबा बरोबर उभा. फार महत्वाचं आहे बाळांनो, हे लक्षात ठेवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू विद्यार्थ्यांनो. पुन्हा भेटू शाब्दिक उदाहरणामध्ये.